नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। परतूर पोलिसांनी एक आठवड्यात दुसरी मोठी कारवाई करत 11 चोरलेल्या दुचाकी जप्त केल्यात। या सर्व दुचाकींची एकूण किंमत सुमारे 7,70,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या तपासांतर्गत करण्यात आली आहे। या प्रकरणात एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने ही कारवाई केली आहे। प्राथमिक चौकशीत आरोपीने कबूल केले आहे की या दुचाकी जालना आणि बीड शहरातून चोरी केल्या गेल्या होत्या। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत असताना मुस्लिम महिलांसाठी अजूनही समानता आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच आहे। पण अकोल्यातून एक सकारात्मक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे। अकोला येथे प्रेरणा बी द चेंज फ्रॉम फ्रीडम टू रिस्पॉन्सिबिलिटी या विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये मुस्लिम समाजाच्या महिलांनी प्रथमच मीडियासमोर येऊन आपले विचार मांडले आहेत। हा उपक्रम गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अकोला युनिट मार्फत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवला जात आहे। या अभियानामागचा मुख्य उद्देश म्हणजे समाजात धर्माच्या नावाने उभ्या केलेल्या भिंती पाडणं आणि महिलांमधील संवाद वाढवणं आहे। बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील कारागृहात काही अज्ञात तरुणांनी रबरी बॉलच्या माध्यमातून गांजा फेकला, जो थेट कैद्यांपर्यंत पोहोचवण्यात आला। ही घटना 4 दिवसांपूर्वी घडली आणि या गांजाच्या वाटपावरून कैद्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला। हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या जेल कर्मचाऱ्यालाही धमकावण्यात आले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात सतीश उर्फ खोक्या भोसले याचाही समावेश आहे। खोक्या भोसलेची संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान रबरी बॉल फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा शोध पोलीस घेत आहे। या प्रकारानंतर जेलमधील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। जालना जिल्ह्यातील वंजार उमरद गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मृत तरुणीचं नाव अर्पिता रावसाहेब वाघ असून तिचा मृत्यू रात्री 2 वाजता झाला, असा दावा कुटुंबियांनी केला आहे। विशेष म्हणजे पोलिसांना कोणतीही माहिती न देता कुटुंबियांनी पहाटे 4 वाजताच अंतिम संस्कार उरकले। याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं स्मशानभूमीत धाव घेतली। त्यावेळी मृतदेह जळत असल्याचं दिसून आलं। कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचा दावा केला असला तरी पोलिसांना माहिती न देणं आणि गुपचूप अंतिम संस्कार करणं हे अत्यंत संशयास्पद मानलं जात आहे। सध्या पोलिसांनी वडील आणि 2 भावांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेह जाळल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कल्याणमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। कोळशेवाडी परिसरातील 4 वर्षाची चिमुरडी 8 महिन्यांपासून बेपत्ता होती। आता या प्रकरणाचा उलगडा झाला असून तिचं अपहरण खून तिच्या चुलत मावशी आणि जिजाजीने केल्याचं निष्पन्न झालंय। पोलीस तपासात समोर आलं आहे की अर्पणा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश कांबरी यांनीच चिमुकलीचा गळा दाबून खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून कर्जतमधील भिवपुरी जंगलात फेकून दिला। पोलिसांनी जंगलातून मृतदेहाचे अवशेषही मिळाले। अर्पणा आणि प्रथमेशला अटक करण्यात आली असून खुनामागचं कारण कुटुंबातील वैमनस्य किंवा खासगी राग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेला राहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या। सर्वात योग्य वेळी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। लवकरच भेटूया। नमस्कार।